Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we are going to discuss one test paper on the topic of Basketful of Moonlight. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय इयत्ता 10वीची 1.3 बास्केटफुल ऑफ मूनलाइट एक पोएम आहे, इंग्लिश लोअर लेवलची पोएम आहे आणि त्या पोएमवरती आपण एक इम्पॉर्टंट टेस्ट पेपर इथे तयार केलेला आहे आणि या पेपरमधील किंवा या टेस्ट पेपरमधील क्वेश्चन्स हमखास एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. फर्स्ट ऑफ ऑल, आता तो कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहे, त्याचे आन्सर्स काय ते डिटेलमध्ये इथे दिलेले आहे, आपण ती चर्चा करणार आहोत. इथे एक पोएम दिलेली आहे, ओ मून गिव्ह मी मूनलाइट अशा प्रकारची. इथे मी ती पोएम रीड करून किंवा एक्सप्लेनेशन देणार नाही कारण याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेली आहे एक्सप्लेनेशन देणारी. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आपण डायरेक्टलीचे क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे, तुम्हाला यू नो दॅट देर आर 3 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जातात, ए बी किंवा सी किंवा A1 A2 किंवा A3 या प्रकारे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर. रीड द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे ती पोएम रीड केलेली आहे आणि त्या पोएमवरती क्वेश्चन A1 टाईप म्हणजे सिंपल क्वेश्चन असं, सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. कवितेच्या माध्यमातून लाईन्स दिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल इथे बघू शकता, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो मून्स ऑफ लाईट फ्रॉम डॅश डॅश. खूप सिंपल आहे. याचे जे रिमेनिंग जे वर्ड्स आहेत तुम्हाला पोएम्समध्ये भेटतील. आपण आन्सर दिलेला आहे, द चाइल्ड वॉन्ट टू सो मून्स ऑफ लाईट फ्रॉम सिटी टू हिज विलेज. हे जे आपण बोल्ड लेटरमध्ये बघतायत ते आपण ती लाईन काय केलेली आहे, कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे, विद्यार्थी काही चूक करतात, फक्त एवढंच लिहितात. तुम्हाला हे न लिहिता दिलेले जे वाक्य आहे ते देखील लिहायचं आहे आणि त्याच्यापुढे जे वर्ड्स फिलअप करून किंवा लाईन्स सेंटेन्स फिलअप करून ते सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स बघू शकता, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ धिस विलेज इज टफ अँड फुल ऑफ डॅश डॅश. आन्सर, फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघूया, द पोएट्स वॉन्ट टू सो मेनी डॅश डॅश. काय त्याला पेरावंसं वाटतं जास्तीत जास्त, सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. हे वाक्य आपण वर्ड्स फिलअप करून आपण हे सेंटेन्स कंप्लीट करू शकतो. फोर्थ वन आहे, द होल विलेज गोज टू द सिटी डेली. संपूर्ण गाव दररोज कामासाठी जाते. कुठे, डॅश डॅश, गोज टू डेली टू वर्क, कामासाठी. ठीक आहे, फिफ्थ सेंटेन्स आहे, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज डॅश डॅश, ॲज हिज विलेज इज क्वाईट फार. तर आपण हे वाक्य ते फिलअप या प्रकारे करू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे, वेन द पोएट्स फादर रिटर्न्स होम डॅश डॅश. वेन द पोएट्स फादर रिटर्न्स होम, आन्सर, ही इज अस्लीप. ठीक आहे, नेक्स्ट, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट डॅश डॅश. आन्सर, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. हे शब्द फिलअप करून फुल स्टॉप द्यायचा आहे. नेक्स्ट आपण सेंटेन्स बघू शकतो, नंबर 8, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाइट द डार्क रूट सो दॅट. आन्सर, सो दॅट इज फादर रिटर्न्स अर्ली. या प्रकारे. सो दीज आर दी A1 टाईप क्वेश्चन आहे जे की तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा कंप्लीट द सेंटेन्ससाठी विचारले जाऊ शकतात. आपण A2 क्वेश्चन बघूया जे कॉम्प्लेक्स टाईप कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज असतात किंवा क्वेश्चन असतात. नंबर 1, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय. कवीची मूनकडून काय प्राप्त करण्याची किंवा काय मिळवण्याची इच्छा आहे आणि का. याचे डिस्क्रिप्टिव्ह थोडे आन्सर दिले आहे. आन्सर बघा, द पोएट विशेस टू गेट अ बास्केट फुल ऑर 2 baskets full ऑफ मूनलाइट फ्रॉम द मून सो दॅट ही कॅन सो द सीड्स ऑफ मूनलाइट टू लाईट द डार्क पाथ फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. या प्रकारे देखील आन्सर लिहू शकतो. सेकंड क्वेश्चन, वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज डेंजरस. शहरापासून ते गावापर्यंतचा रस्ता धोकादायक का आहे. आन्सर, द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज इज डेंजरस बिकॉज इट इज डार्क, टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. या गोष्टी तिथे असल्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ते बघूया आपण, नंबर 3, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ज द फॉलोइंग. म्हणजे खालील अर्थ सांगणाऱ्या ओळी कवितेमधून लिहायचं आहे. काय आहे सेंटेन्स, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क.
म्हणजे अंधार पडल्यानंतर वडील घरी उशिरा पोहोचतात. आता हा अर्थ सांगणारी कोणती ओळ तुमच्या पोएममध्ये गेली ती लाईन्स तुम्हाला ॲज इट इज लिहायची, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचा नाही आहे. तर ॲन्सर आपण बघू शकता. ॲन्सर आहे हा अर्थ किंवा मिनिंग सांगणारा अर्थ आहे वेन माय फादर रिटर्न्स होम आय ॲम अस्लीप. ठीक आहे. नेक्स्ट मिनिंग दिलेला आहे द पाथ फ्रॉम द सिटी, पाथ म्हणजे रस्ता किंवा त्याला रूट शब्द गेलेला आहे. द पाथ फ्रॉम द सिटी टू विलेज इज हॅव्हिंग मेनी डिफिकल्टीज, तिथे खूप डिफिकल्टीज आहेत. आता हा मिनिंग सांगणारा अर्थ सांगणाऱ्या ओळी किंवा ओळ आहे ती लाईन आहे ती म्हणजे द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. ओके. सो या प्रकारे हा देखील क्वेश्चन 8-2 मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणखीन 8-2 मध्ये कोणता क्वेश्चन विचारला जाऊ शकतो डिस्क्रिप्टिव्हमध्ये, व्हॉट डज डेलिब्रेट रिपिटेशन ऑफ लाईन ओ मून गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल ऑफ मूनलाईट सिग्निफाय. आता ही जी ओळ आहे ओ मून गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल ऑफ टू मूनलाईट हे पोएममध्ये परत लाईन काय झालेली रिपीट झालेली आहे. हे काय दाखवते, वाय दिस लाईन इज रिपीटेड, तर त्याचा ॲन्सर इथे आपण या प्रकारे दिलेला आहे. द रिपीटेड लाईन शोज, रिपीट केलेली ओळी हे दाखवते चाइल्ड स्ट्रॉंग विश, त्या बाळाची खूप तीव्र इच्छा आहे. कशाची? टू लाईट द डार्क पाथ, अंधारमय रस्ता जो आहे तिथे ओजेड करण्याची त्याची इच्छा आहे. फ्रॉम द सिटी टू इज विलेज विथ मून लाईटने. ठीक आहे. दे शो दॅट द चाइल्ड इज नर्वसली आस्किंग द मून अगेन अँड अगेन फॉर बास्केट ऑफ मून लाईट. दिस हायलाइट्स हिज इगरनेस म्हणजे उत्सुकता to help his villages by lighting up the dark path. सो या प्रकारे आपण डिस्क्रिप्टिव्ह आन्सर देखील लिहू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे टेल व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स. आता याचा अर्थ एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. याचा तुम्ही मिनिंग काय लिहू शकता किंवा याला ऑर क्वेश्चन या प्रकारे विचारला जाऊ शकतो. कंप्लीट द टेबल किंवा कंप्लीट द वेब, आकृती पूर्ण करा. द पोएट वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट बिकॉज, कवीला तो अंधारमय रस्ता तिथे लाईट किंवा उजेड पाडायचा आहे कारण. 4 पॉईंट्स तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. इथे 4 का त्याला उजेड तिथे डार्क रूट लाईट करायचं आहे बिकॉज ही वॉन्ट्स हिज फादर टू रिटर्न होम अर्ली, कारण त्याची इच्छा आहे की वडिलांनी घरी लवकर यावं. सेकंड पॉईंट वी कॅन राईट हिज फादर गोज अर्ली इन द मॉर्निंग वाईल ही इज स्लीपिंग, कारण वडील सकाळी लवकर जातात जेव्हा तो झोपेमध्ये असतो. द पोएट वॉन्ट्स हिम टू बी विथ हिज फादर ॲट नाईट, त्या कवीची इच्छा आहे किंवा त्या चाइल्डची इच्छा आहे की संध्याकाळी आपण वडिलांबरोबर असावं. थर्ड, द पोएट वॉन्ट्स हिम टू बी विथ हिज फादर ॲट नाईट, हे दिलेलं आहे. अँड फोर्थ वन, ही वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स, त्याला ऐकायचे आहेत आपल्या वडिलांकडून फेरी टेल्स किंवा पर्यांच्या गोष्टी अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर बिफोर ही स्लीप. सो दीज 4 पॉईंट्स वी कॅन राईट. ठीक आहे. आता A3 मध्ये क्वेश्चन्स कोणता विचारला जाऊ शकतो. पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ज द फॉलोइंग. हा A2 मधलाच आहे, A3 नाही आहे. इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. पिक आउट अँड राईट लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ज. आता हा अर्थ सांगणाऱ्या ओळी जे आपण वरती बघितलं तशा प्रकारचे मिनिंग दिलेले आहेत आणि हा मिनिंग शो करणारे लाईन्स तुम्हाला पोएममधून लिहायचे. मिनिंग काय आहे? इगर म्हणजे उत्सुक आहे. टू हिअर फेरी टेल्स, पर्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी. फ्रॉम हिज फादर, वडिलांकडून. आता हा मिनिंग सांगणारी ओळ तुम्हाला कोणती दिली? आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. पोएममधली लाईन आहे ती आपण ॲज इट इज इथे ॲन्सर म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट मिनिंग दिलेला आहे रिमूव्ह डार्कनेस. रिमूव्ह म्हणजे नष्ट करणे, काढून टाकणे. डार्कनेस म्हणजे काळोख किंवा अंधार. अँड ब्रिंग लाईट फ्रॉम द डार्कर पाथ. ते काळोखमय रस्त्यावरती, अंधारमय रस्त्यावरती अंधार दूर करून त्याला लाईट किंवा उजेड पाडायचा आहे. हा मिनिंग दाखवणारी ओल्ड सेंटेन्स कोणती आहे ती पोएममध्ये आणि ते ॲन्सर आहे आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. या प्रकारे लिहू शकतो. आता आपण बघूया A1 झालं, A2 झालं, A3 जे की 1 मार्क्ससाठी विचारला जातो क्वेश्चन. ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन द पोएटिक डिव्हाइसेस. याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच या प्रकारे. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन अँड रिपिटेशन. अलिट्रेशन आणि रिपिटेशन या फिगर ऑफ स्पीच दाखवणाऱ्या ओळी कवितेमधून लिहा. अलिट्रेशनच्या ओ मून गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल ऑफ टू मूनलाईट. आता मूनचा M, मूनलाईटचा M,
बास्केटफुलचा बी अँड परत बास्केटफुल. तर हे जे लेटर एम रिपीट झालेलं आहे म्हणून इथे काय आहे, अलिट्रेशन आहे, जेव्हा लेटर किंवा अक्षर रिपीट होतो. रिपिटेशन काय आहे, रिपिटेशन म्हणजे शब्द परत परत रिपीट होणे. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. आणि या सेंटेन्समध्ये स्मॉल स्मॉल हा वर्ड एकापेक्षा जास्त वेळ रिपीट झाला 2 वेळा म्हणून इथे रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच आहे. रायमिंग वर्ड्स पॅक बॅक डीड्स सीड्स एनी मॅनी टी सिटी या प्रकारे. पिकआउट एक्झाम्पल अलिट्रेशन, आणखीन अलिट्रेशन दाखवणारे रिपिटेशन दाखवणारे. ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, हे पण लिहा. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून्स ऑन द साइड्स ऑफ द पाथ. सीड्स सोचा एस, सीड्सचा एस, देन साईडचा एस, हे एस लेटर रिपीट झाला म्हणून अलिट्रेशन आहे. रिपिटेशनसाठी नो रिपिटेशन इन दिस स्टांजा. आता एक सेकंड स्टांजा दिला त्याच्यामध्ये रिपिटेशन नाही. आपण दोन स्टांजामध्ये ही पोएम डिवाइड केली होती पण ते एकत्र करून आपण हे क्वेश्चन घेतलेले आहेत. फोर्थ, गिव्ह युअर ओन रायमिंग वर्ड्स. डार्क, पार्क, सो, बो. कधी कधी आपल्याला स्वतःच्या मनाने वर्ड्स यूज करून आपण रायमिंग वर्ड्स तयार करू शकतो. आणखीन 5 मार्क्ससाठी तुम्हाला इम्पॉर्टंट या पोएमवरती क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे ॲप्रिसिएशन. तुम्हाला 5 पॉईंट दिले जातात. टायटल, राईम, द नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम आणि ते कंप्लीट करायचे. खूप इझी आहे. 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुम्ही सहजपणे मिळवू शकता. आता ॲप्रिसिएशन बघूया. टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट असं तुम्ही लिहू शकता किंवा बास्केट फुल ऑफ मूनलाईट एवढं लिहिलं तरी चालेल पण सेंटेन्स लिहिलं तरी बेटर आहे. नेक्स्ट पॉईंट, द नेम ऑफ द पोएट. द नेम ऑफ द पोएट इज सुनील शर्मा. नेक्स्ट पॉईंट, राईम स्कीम. याच्यामध्ये राईम स्कीम नाही आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो, देर इज नो राईम स्कीम इन दिस पोएम. दिस पोएम इज फ्री वर्स. देर इज नो राईम स्कीम इन दिस पोएम किंवा फ्री वर्स पोएम या प्रकारे लिहू शकतो. फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन, अलिट्रेशन, ॲपॉस्ट्रॉफी. तिन्ही आहे, तिन्हीपैकी कुठलं एक लिहिलं तरी चालेल. अलिट्रेशन हे कॉमन आहे ते लिहू शकता. थीम और सेंट्रल आयडिया, इथे तुम्हाला 2 मार्क्स असतो ते थोडे काळजीपूर्वक लिहायचं आहे. द मेन आयडिया ऑफ द पोएम इज अबाउट लोनलीनेस, लोनली चाइल्ड इन अ रिमोट विलेज. दूर एका खेडेगावामध्ये एक चाइल्ड लोनली आहे, एकटाच आहे. म्हणजे पूर्ण गावामध्ये एकटा नाही, तो एकटेपणा फील करतोय त्याच्याबद्दल ही कविता. विदाऊट मॉडर्न कम्फर्ट्स, कारण त्या विलेजमध्ये मॉडर्न मॉडर्न ॲम्युनिटीज किंवा फॅसिलिटीज काय अवेलेबल नाही आहेत हे या पोएममध्ये दाखवलेलं आहे. द चाइल्ड इज सो फार फ्रॉम द सिटी लाईफ दॅट हिज वे ऑफ हेल्पिंग हिज विलेजर्स सीम्स व्हेरी सिम्पल अँड इनोसंट. या प्रकारे आपण इथे सेंट्रल आयडिया किंवा थीम याची लिहू शकतो. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण हे एक इम्पॉर्टंट टेस्ट पेपर इथे क्रिएट केलेला आहे. या टेस्ट पेपरची लिंक PDF फॉर्ममध्ये तुम्हाला हवे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, तिथे जाऊन चेकआउट करू शकता. किंवा ही पोएम जी आहे त्या पोएमचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये केलेलं आहे त्याची पण लिंक देईल यूट्यूबची, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. सो अशा प्रकारे 10 मार्क्स जे पोएमवरती असतात तर हे बघितला तर तुमचे 10 मार्क्स इथे परफेक्ट होऊ शकतात. सो विश यू बेस्ट ऑफ लक, विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.